चित्त तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष मनानी तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव विठ्ठल समचरण सरोजम सनरेलाम बुधाभम जगननिहित पाणिं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथमान मान दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रदेशं विदिंद्रादिदेव सरस्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी संकीर्तन रूपी सेवे करता गायलेला किंवा निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त लढीवाळ भक्त की ज्यांनी जगताचा संसार सुखी होण्यासाठी स्वतःच्या संसाराची राखणापोळी केली महाराज असे असणारे संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे कळस मानले जाणारे वैराग्य मूर्ती देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा भगवत प्राप्तीचे अत्यंत सोपी साधन सांगणारा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा
पहा आपला गेल्या वर्षीपासूनच चालू असलेला हा किसनगिरी बाबा पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र देवगडसाठी चालू असलेला हा पायदिंडी सोहळा तसेच महाराज आपले सर्व मोठे बाबा असतील स्वामी असतील यांच्या कृपाशीर्वादाने किसनगिरी बाबाच्या कृपाशीर्वादाने महाराज बलसी महाराज तांबे असतील त्यांच्या आशीर्वादाने म्हस्के महाराज असतील त्यांच्या आशीर्वादाने सर्व संत महात्म्याच्या आशीर्वादाने चालू असलेला पायदिंडी सोहळा व तसेच आपल्याला आज मृदंगाची साथ लाभलेले लक्ष्मण महाराज कोकाटे महाराज ते आपले मित्रच म्हणजे आम्ही मित्र जरी असलो तरी भावापेक्षा जास्त प्रेम म्हणजे एक भाव आहे पण तो पण भावाचे माझा हा ते लक्ष्मण महाराज कोकाटे असतील तसेच आमचेच गुरुवरे महाराज की ज्यांच्यापासून शून्यातून सुरुवात झाली असे असणारे नितीन महाराज हरकळ तेही गुरुवरे महाराज तसेच इकडं आता सर्वांचं नाव परिचित नाही दिनुकाका असतील जाडगे महाराज असतील कोकाटे महाराज असतील अंबादास महाराज कोकाटे असतील सर्व महाराज मचे महाराज असतील आता सगळ्यांचेच नाव घेणं शक्य नाही म्हणून महाराज कोणीच राग मानून घेऊ नका वेळ आहे अभावी कीर्तन करायचं आहे तर सर्वांचे ते नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावरील या वारकरी संतांच्या हा मला चुकून जर कोणाचं नाव असेल तर माफी मागतो कारण आता सगळ्यांचे नाव परिचित नाही सर्वांचे नाव घेणे शक्यही नाही त्यामुळे पहा जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून भगवत प्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय सांगतात देवाची प्राप्ती कशी करावी कोणत्या साधनेला तो परमात्मा प्राप्त होतो अशी सोपी साधने सांगणार हा अभंग आहे तसे महाराज पाहायला गेलं तर संत महात्म्याचे महाराज असे वैष्णवांचे विचार किचकट नसतातच हो जे सगळ्यांना झेपेल जे सगळ्यांना पचेल जे सगळ्यांना जे सगळ्यांना रुचेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सगळ्यांना आवडेल असेच विचार संत महात्मे जगदासमोर देत असतात मांडत असतात याही अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी भगवत प्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय सांगितलेला आहे पाच झाला असं आता तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं असंच आपल्यासारखं कीर्तन चालू असेल तिथे महाराज आणि तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये मनुष्य देहाचं महत्व मनुष्य देहाचं साध्य याचं चिंतन चालू होतं तुकोबराय सांगत होते सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया पहा आपलं तुमचं आमचं मनुष्य जीवन आहे ना या मनुष्य देहातून जर भक्तिवासा केली ना महाराज तर कशी होते शिल्लक राहतो पहा ज्ञानोबराय म्हणतात माझे भक्तिवीर जळते जे आले पण आघात पृथ्वीवरही पाशाला नसती काही महाराज परमात्मा म्हणतात माझ्या भक्तीशिवाय जे जगणं आहे ना ते पशुतुल्य जगणं आता मला सांगा आपलं मनुष्य जीवन कशासाठी आलो आपण जन्माला आलो मग त्याच्यामध्ये काही काय असं ना कशासाठी जन्माला आलो आपण तुम्ही सांगा आता सोपं करतो का जगण्यासाठी खायचं का खाण्यासाठी जगायचं सांगा जगण्यासाठी मला तुम्हाला आज प्रश्न विचारायचा आहे पुढला जगायचं कशासाठी जगण्यासाठी खायचं जगायचं कशासाठी मला इथं तर चुकलंय ही सगळी धावपळ चालू आहे कष्ट करणं चालू आहे महाराज सगळं कशा करता आता मनुष्याची प्रत्येक क्रिया करतोय ती कशा करता सुखा करता करतो ना का असं वाटतं आपण फार कष्ट करून आपल्याला सुख मिळालं नाही असं कोणी वाटतं का बरं हात करा बरं नाही मला सगळ्याला वाटतं मला सुख मिळालं एवढं कष्ट करून धाबून राबून जर सुख मिळत मला सुख मिळालं का मग तुम्हाला आतापर्यंत सुख मिळालं का एवढं धाबून राबून कष्ट करून सुख मिळालं का नाही मिळालं मग कधी मिळणार सुख एवढं धाबून राबून आता एवढे कष्ट आता शेतकरी शेतही करतो महाराज ती कशा करता
सुका करता करतो ना. एखादा नोकरदार जरी करीत असला तर तीच करता कशा करतात. मी कीर्तन जरी करतोय तर कशा करता करतोय. मला स्वतः मिळालं का सुख. सर्व सुखाची ऐका, जोपर्यंत तुम्ही देवाला प्राप्त करत नाही ना, देवाला आपलं करून घेत नाही, तोपर्यंत तुमचं जीवन म्हणजे माझं सुद्धा जीवन सुखी होणं शक्य नाही महाराज. कारण तेने विना जीवा सुख नोहे, आजीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आता तुम्ही मला हे कष्ट सगळं चालू आहे ते सुखासाठी काय चालू आहे. आता देवाचा काय संबंध, काय संबंध देवाचा, सुखाचा आणि देवाचा काय संबंध. तुम्ही म्हणले आम्हाला सुख पाहिजे, ठीक आहे आम्हाला सुख पाहिजे, पण देवाचा काय संबंध. देव ऐका महाराज, देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव. मला सांगा, आता चहा गोड करायचा असेल तर आपल्याला प्रवीण मसाला टाकावा लागेल का आंबरी मसाला टाकावा लागेल, काय टाकावं लागेल, दुसरा मसाला टाकावा लागेल, एखादा वेगळा केलेला साखर टाकावं लागेल ना. तसं मला चहा जर गोड व्हावं वाटत असेल तर साखरेशिवाय पर्याय नाही ना. तसं जीवन जर सुखी व्हावं वाटत असेल तर देवाशिवाय पर्याय नाही. देवाला सोडून जर आपण सुखी होण्यासाठी जे पर्याय करू पहा, देवाला सोडून आपण जर सुखी होण्यासाठी जर कोणतीही पर्याय करू ना, ते पर्याय दुःखाला जन्म देणारे ठरत असतात. मग तुम्ही काही करा, किती पैसा असून मला तुमच्याकडे काही फायदा नाही. देवाला सोडून सुखी होण्याचा किती प्रयत्न करा तरी तुम्हाला सुख मिळू शकत नाही. करीसी देवाबिन आस अवघी होईल निरास, तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. पहा महाराज, देवाला सोडून आपण सुखी होण्यासाठी प्रयत्न करू ना, कोणतेही प्रयत्न असू म्हणते, अवघी होईल निरास. तुमची निराशाच होणार, तुमचीच नाही माझी पण निराशाच होणार महाराज. देवाला सोडून कुठला मनुष्य कधीच सुखी राहू शकत नाही. पहा रामायणातला एक दृष्टांत सांगतो. पहा, सीता माता पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्राच्या सहवासामध्ये होत्या. दंड कारण्यात होत्या, राहायला नीट नव्हतं, झोपडीत राहत होत्या, साध्या खायला नीट नव्हतं, कंदमुळी खात होत्या. पण ऐका, प्रभू रामचंद्राच्या सहवासात अयोध्यापेक्षा हजारो पटीने सुखी होत्या. एके दिवशी चुकून आता डोळ्यासमोरून सोन्यासारखेच हरून गेलं, सोन्यासारखं हरून गेलं आणि सीता माताची नजर लचकली आणि ती हरणावर गेली. मला जाता प्रभू रामचंद्रांनी पाहिलं की सीतेची नजर आता माझ्यावर नाही, ती गेली कुठं, हरणावर गेली. आता मला तुम्हाला असं विचारायचं, ते हरिण सोन्याचं होतं का, सोन्यासारखं होतं. आता सोन्याचं जर हरिण असतं ते पळालं असतं का, ते पा तिकडे पळत असं म्हणलं तुमचा विश्वास बसतं का. नाही महाराज, सोन्याचं हरिण पळत नसतं, ते सोन्याचं हरिण नव्हतंच. आता सोन्याचं जर हरिण पळालं असतं तर तुमच्या घरातलं काय काय सगळं थांबलं असतं का, अजून कुठं काय मला माहित नाही, पण थांबलं असतं का, नुसतं थांबलं महाराज. हरिण सोन्याचं नव्हतं, सोन्यासारखं होतं. आता सीता माताची नजर प्रभू रामचंद्रावर सुटली आणि ती हरणावर गेली. प्रभू म्हटले, सीते, आता सीते तुझ्या म्हणजे त्या आणि त्या हरणा मागे जाऊ लागली. जाता जाता सीतेला म्हटले, सीते अगं हे सीते, अगं ते हरिण सोन्याचं नाही, सोन्यासारखं आहे, सोनं हा मग. सीता माता काय ऐकायला तयार नव्हते माणूस. एका सोन्याचा बाई शिवली, सोन्यावर लक्ष गेलं तर आता त्या हरणा मागे जाऊ लागले. जाता जाता सीतेला म्हटले, सोनं हा मग. सीता माता ऐकायला तयार नव्हती. आता विचार करा महाराज, एका नुसतं सोन्यासारखं हरण्यावर लक्ष गेलं, तिला रावणानं उचलून नेलं. जिचं लक्ष प्युअर 24 कॅरेट सोन्यावर, तिला कोण उचलून नेलं, कोण कोण उचलून नेले सांगताच येत नाही. आता सीता माता काय ऐकायला तयार नव्हत्या. प्रभू म्हटले, सीते तुझ्या मनातच सोनं आहे ना, तुला सोन्याच्या नगरीतच नेऊन ठेवलं. प्रभू राम परमात्म्यांनी लीला केली आणि सीतेला 6 महिने वनात लावावं लागलं, वन सोडून सोन्याच्या नगरीत राहावं लागलं. आता विचार करा, वनात असताना दंडकारण्यात असताना मला हजारो पटीने सुखी होत्या, पण सोन्याच्या लंकेत बसून शोक करू लागल्या. एवढं दुःख का, एवढं पतन का. याचं एकमेव कारण फक्त एवढंच महाराज,
देवाजवळ असताना एका सोन्यासारख्या हरणाचा मोह धरला. देवापासून 6 महिने दूर राहावं लागलं. त्याचं सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच की देवाला सोडून कुठला मनुष्य कधी सुखी राहू शकत नाही. करीसी देवा विल आस अवघी होईल निरास. संसारात माणसाची तृष्णा वाढतच जात असते. त्याला कितीही मिळू द्यावं, किती आकार कितीही जरी दिलं तर त्याचं मन कधी तृप्त होतच नाही. ज्ञानोबा म्हणतात तृष्णा वाढावी ती बहुवस कधी सुखासन पौसी. का तृष्णा वाढनलिया मिरुही हाता आलिया. तृष्णा एवढी वाईट असते की सोन्याचा पर्वत सोनं जरी प्राप्त झालं तरी अजून एक थोडाभरी मिळावं वाटतच. पहा आमचे गुरुवरे सांगतात एक भिकारी होता. नीट आहे का, इकडे लक्ष द्या. एक भिकारी होता आणि तो भिकारी रोज एका मंदिराबाहेर भीक मागायचा. मग आता त्या गावचा सावकार, इथं कोणी सावकार असलं तर म्हणून घेऊ नका, त्या गावचा सावकार होता तो. त्या गावचा सावकार कधी ना मंदिरात जाणारा सावकार श्रावण महिन्यातला पहिला सोमवार म्हणून त्या शिव मंदिरात दर्शनाकरता. आता ते महाराज त्या सावकाराने त्या शिव मंदिराचं दर्शन केलं आणि बाहेर येत असताना त्या सावकाराची नजर त्या भिकारीवर पडली आणि त्याने ती पाहिली. त्याची ती अवस्था की फाटके कपडे, मळक शरीर, अक्षरशः मला त्याचं भीक मागायचं भांड सुद्धा फुटकं होतं. एवढे दारिद्र्य पाहून त्या सावकाराला त्या भिकाऱ्याची दया आली आणि त्या सावकाराने त्या भिकाऱ्याला लगेच खिशामध्ये घातलं. एक थोडं सोन्याचं नाणं काढून हातात दिलं. मला त्याचं फुटकं भांड होतं ना, हातात दिलं. आता मला तो भिकारी हुशार होता. त्याने ते सोन्याचं नाणं त्याच्याकडून खर्च होऊन जाऊ नये म्हणून त्या राजाने पडका वाढत होता. त्या पडक्या वाड्यामध्ये नेऊन पुरून ठेवलं. तर कालांतराने त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. तुम्ही म्हणता ना तो भिकाऱ्याचं लग्न कसं काय झालं? आमच्या गावात चांगले चांगले पडू येत असं भिकाऱ्याचं लग्न कसं काय? तो प्रश्न तर मलाही पडलाय. पण ऐका, आता एखाद्या भिकारीची बायको पाहिजे हिरोईन असणार का? जुन्या काळात जरी भेटत असलं पण आता सध्याला शक्य आहे का? नाही महाराज. त्या भिकाऱ्याची बायको आता कोण? पण भिकारीची बायको कोण असणार? एखाद्या डॉक्टरची बायको कोण? एखाद्या सरची बायको, एखाद्या नर्सरीची बायको. मला भिकाऱ्यात तेव्हा त्याच्या बायकोला म्हणू लागला, ए बाई तू ये ना आपल्याला असं तसं भिकारी समजायची. आपण एकदम स्टँडर्ड भिकारी, असं तसं भिकारी नाही, एकदम स्टँडर्ड भिकारी. ती म्हणे स्टँड बनले काय? ती म्हणे नाही काय एकदम स्टँडर्ड. ते कसं काय? महाराज तो त्याच्या बायकोला सांगू लागला आपल्याकडे नाही तो सोन्याचं नाणं आहे. ते कुठे? हळूच सांगू लागला आपल्या राज्यात तो फडकावाडा नाही का, फडकावाडा त्याच्यात मी पुरून ठेवलेलं. मग आता पुढे संसार सुरू म्हणजे ठीक आहे. पुढे संसार सुरू झाला आणि मला तो भिकारी होता त्यामुळे त्याला पोरसुरी लवकरच झाली. मग आता पण दारिद्र्य एवढं वाईट की मला खायची प्यायची पंचायत होणार नाही. त्याची बायको म्हणाली अहो ते सोन्याचं नाणं काय नुसतं पुजायला ठेवलेलं काय? तिथं लेकरू कशी म्हणायला लागली 2 दिवसापासून पोरांच्या पोटात अन्नाचा कण नाही. ते सोन्याचा नाणं मेल्यावर माड्यावर टाकायला आणा ते लवकर. बाईची भाषा आणि तो भिकारी ते नाणं आणण्याकरता निघाला. पण पहा असे उन्हाळ्याचे दिवस होते. मे महिन्यातलं रखरक्त ऊन लागत होतं. अक्षरशः पायात घालायला चप्पल सुद्धा नाही. तसाच त्या पडक्या वाडीकडे निघाला आणि महाराज त्याचं नशीब परत एकदा असं का तुझ्या पडक्या वाडीकडे जाणं होताना याच पडक्या वाड्याला त्या राजाचं महाल लागत होतं. मग ते राजा नेमके आता जेवण करून बसला असेल आपल्या खुर्चीवर. मग आता तो भिकारी त्या राजाच्या महालाजवळून जात असताना त्या राजाची नजर त्या भिकाऱ्यावर पडली आणि त्याने विचार केला अरे बाबा एवढ्या मुलाचं आपल्याला घराच्या बाहेर नाही वाटत नाही आणि हा असा बिना चपलीचा. त्याला जवळ बोलावून घेतला आणि विचारलं का रे बाबा, अरे आम्हाला एवढ्या घराच्या बाहेर एवढ्या उन्हाचं घराच्या बाहेर निघू वाटत नाही आणि तो असं बिना चपलीचा कुठं निघाला? महाराज तुम्हाला राजेसाहेब तुमच्यापासून तरी घ्यायला कोणाला? तसंही राजा प्रजेचा देवच असतो. तुमच्यापासून खायला कोणाला? आता पहा मला एक सावकाराने सोन्याचं नाणं दिलं. आता त्याची गरज भासली ते आणण्याकरता चाललो आहे. अरे पण एवढी काय गरज भासली एवढ्या उन्हाचं? राजेसाहेब पर्यायच नाही हो. अरे पण पाय चप्पल तरी घालायची. नाही राजेसाहेब पर्यायच नाही. त्या राजाला सुद्धा त्या बिबट्याची नाही आली. तुम्हाला तू एका तोळ्यासाठी काय जातो? तुला 1000 सोन्याच्या मोहरा देतो. मला प्रधानजीला आवाज दिला. प्रधानजी सांगितलं 1000 सोन्याच्या मोहरा या भिकाऱ्याला आणून द्या. प्रधानजी आत गेले, त्याला 1000 सोन्याच्या मोहरा आणून दिल्या आणि मला तो नाणे घेऊन ते मोजले आणि त्याने 1000ची 1000 भरले. आता ते 1000 सोन्याच्या मोहरा घेऊन तो भिकारी तिथून निघणार. तेवढ्याच राजाने प्रश्न केला का रे बाबा तुला आता मी 1000 सोन्याच्या मोहरा दिल्या पण तू एवढ्या मोहराचं करशील काय? पण तो चांगला चालला होता. काय विचारायचं बरं? तू म्हणे राजेसाहेब खरं सांगू का यातलं एक नाणं घेईन आपल्या गावात सोनं आहे या गावात नाही आपल्या गावात ते पुढे दुसरीकडे जाईल. मग तिथं ते सोन्याचं नाणं मोडेल. त्याच्यापासून जे पैसे मिळतील ना त्याची एक चप्पल घेईन मग त्या पडक्या वाडीकडे.
आता तो राजा एकनिष्ठ होता. तुम्हाला अरे बाबा तुला 1000 सोन्याच्या मोहरा दिल्या तरी तो म्हणतो 1 तोळ्यासाठी जाईल. तुला मी अजून 9000 सोन्याच्या मोहरा देतो. प्रधानजीला परत आवाज दिला. प्रधानजीला अजून 9000 सोन्याच्या मोहरा सांगितल्या. प्रधानजीने विचारलं हा राजेंद्रची काय जास्त नाही ती आणली. आता चाललं होता 9000 अजून द्यायची काय गरज आहे. पण प्रधानजी विचार आपल्या क्षेत्राला आपल्याला द्यायचे का घेऊन टाका. अजून 9000 सोन्याच्या मोहरा दिल्या आणि मला आता त्या 1000 आणि 9000 किती झाल्या 12000 झाल्या. काय झालं मला वाटलं झोपले मला बाळच वाटल्या. 10000 सोन्याच्या मोहरा झाल्या. आता ते 10000 सोन्याच्या मोहरा घेऊन तो भिकारी तिथून निघला. तेवढ्यात त्या राजाने त्याला परत प्रश्न विचारला. कायला विचारायचं बरं. परत विचारला अरे बाबा आता तुला मी अख्ख्या 10000 सोन्याच्या मोहरा दिल्या तू एवढ्या मोहराचं काय करशील. माझे साहेब खरं सांगू का आता यातलं एक नाणं घेईन आपल्यावर तो सोनार आहे त्या सोनाराकडे जाईल ते मोडल त्याच्यापासून जे पैसे मिळते ना त्याची एक चप्पल नाही घेणार एक रिक्षा भाडीने करेल मग त्या पाडक्यावर एवढं मिळाला तरी आता तो राजा तरी एकनिष्ठच होता. तो मला तुला मी माझा अर्ध राज्यच बक्षीस देतो. पण एका तोळ्या नाण्याने चालला होता. याला काय घेणं होतं बरं. अर्ध राज्य देतो म्हणे. प्रधानजीला राज्याचा नकाशा सांगितला. प्रधानजी म्हणे राजा पिसाळला. याचं काय खरं दिसत नाही. आता जाऊ द्या आता आपल्याला एखाद्या भिकाऱ्याचं प्रधान होऊ लागत तर जाऊ द्या अर्ध राज्य प्रधानजीने नकाशा आणून दिला. त्या राजाने विचारलं सांग रे बाबा आता बोट ठेवून विचारलं सांग तुला राज्याचा हा भाग पाहिजे हा भाग पाहिजे कोणता भाग पाहिजे. तो भिकारी म्हणला राजेसाहेब तो पडका राज्याच्या भागात आहे ना तो भाग पाहिजे. यालाच म्हणतात कृष्णा वाढविसी बहुवसन कधी सुखास नकोसी. मला एवढं मिळालं तरी अजून 1 तोळाभर मिळावं वाटतं. संसार असाच आहे हे केव्हा कळतं कीर्तनात आल्याला कळतं. महाराज तसं कीर्तनात सगळंच कळतो. देव तर कळतो पण संत महात्मे ही कळतात. भाग आपलं कोण हेही कळतं आणि आपलं कोण नाही हे केव्हा कळतं कीर्तनात आल्याला कळतं. महाराज नाशिवंत काय हेही कळतं आणि शाश्वत काय हेही कळतं. भगवत प्राप्तीचं साधनही कळतं आणि भगवत प्राप्तीचा आनंदही कळतो. महाराज तसं या सर्व गोष्टी जाणून घेण्याचं ठिकाण म्हणजे कोणतं तर कीर्तन प्रवचन आणि सत्संग. पाच तुकोबराय म्हणतात बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणी नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. पहा 2 वाक्य वाचनात आली. जग हे सर्कस सारखं आहे. आता तुम्ही मला जगातून सारखंच काय आता सर्कस ठिकाणी जग हा ते सर्कस मध्ये तुमचे हातपाय चांगले आहेत ना जोपर्यंत तुमचे हातपाय काम करतात तोपर्यंत तुम्हाला त्या सर्कस मध्ये काम करायला मिळतं ना. सर्कस मध्ये काम करायला मिळतं पण एकदा की तुमचे हातपाय थांबले तुम्हाला त्या सर्कस मध्ये घेतलं जात नाही. भलेही तुम्ही त्या सर्कस मध्ये आयुष्यभर कष्ट केलेले असो तरी त्या सर्कस मध्ये तुम्हाला घेतलं जात नाही. जोपर्यंत तुमचे हातपाय चांगले आहेत तोपर्यंत तुमचा वापर होतो तुम्हाला जवळ करतील. एकदा की तुमचे हातपाय थकले तुमची पुतळ्यासारखी होती. श्वाना परिगती झाली अवघी करती हाड हाड. मला संसार असाच आहे हे केव्हा कळतं कीर्तनात आल्यानंच कळतं. महाराज असं कधी ना कीर्तनाला आलेल्या साधकावर तुकोबरायच्या कीर्तनाचा परिणाम झाला. तर तो तुकोबरायला म्हणू लागला तुकोबराय अहो तुकोबराय माझं आतापर्यंतच आयुष्य वाया गेलो पण राहिलेल्या आयुष्यात तरी मला देव भेटा वाटतोय काहीतरी उपाय सांगा ना तुकोबराय. आज तुकोबरायने त्याला अवघड असलेलं ज्ञान सांगितलं नाही हो. अवघड असलेली उपासना सांगितलं नाही. अवघड असलेली मला योगही सांगितलं नाही. त्याला सांगितली ती सोपी भक्ती. त्याला सांगितली ती सोपी भक्ती. तुला राहिलेल्या आयुष्यात देव भेटा वाटतो ना हो तुकोबराय कशाने भेटेल तुला सांगतो तो उपाय कर. अभंगाच्या प्रथम चरणा गावे गावे गीता 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 गावे गावे गीता. Mau di
भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त हा भगवत प्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय आहे. कोणता? तर चित्त शुद्ध करून भावनेला गीत गाणं हा भगवत प्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय आहे. पहिल्या चरणात तीन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा गीत गायचं, दुसरा ते कसं गायचं आणि तिसरा कधी गायचं. आता तुम्ही मला गीतच का गायचं बरं? तुम्हाला साधा व्यवहार सांगतो. एखाद्या व्यक्तीला जर आपलं करून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? तर थांबा, आता तुम्ही अपरिचित आहे, तुम्हाला त्यांना आपलं मित्र बनवून घ्यायचं. मग काय करायचं? तुला मागं सारखायचं, पायातली चप्पल काढायची, त्याची पोळात आणायची, म्हणायचं तुम्ही माझे मित्र. असे नाही तुमचे मित्र होतील का? नाही होऊ शकत महाराज. तर त्या व्यक्तीला आवडेल ते करावं लागतं. ती व्यक्ती आपोआप आपली होते, आपली शिवून जाते महाराज. तसं एखाद्या नोकरदाराला जर वाटत असेल की त्याच्या मालकाने त्याच्यावर प्रेम करावं, त्याने कसं वागलं पाहिजे? मला उसाला बाळ लावून स्टँडवर जाऊन गांजा खावलं पाहिजे, असं वागलं पाहिजे का? हे महाराज, एखाद्या पत्नीला जर तसं मालकाला आवडेल तसं वागलं पाहिजे. कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, त्या मालकाला त्या नोकरदाराचं ऐकावंच लागतं महाराज. एखाद्या पत्नीला जर वाटत असेल की तिच्या पतीने तिच्यावर प्रेम करावं, तिने कसं वागलं पाहिजे? घरातलं पाणी संपलं ते थोडं असेल ते ओतून द्यायचं, ते भांडं घेऊन पतीच्या डोक्यात टाकायचं, असं वागलं पाहिजे. तो पती मग प्रेम करेल, असं वागलं पाहिजे का? नाही महाराज. तर त्या पतीला आवडेल तसं वागलं पाहिजे. कारण पतीची या मता किंवा व्रता अनुसरोनी पतिव्रता, मग तो पती त्या पत्नीवर आपोआप प्रेम करतो. तसं एखाद्या भक्ताला जर वाटत असेल की देवाने आपल्यावर प्रेम करावं, तर त्याने कसं वागलं पाहिजे? देवाला आवडेल तसं वागलं पाहिजे. चला आपल्या पांडुरंगाला काय आवडतं ते पाहू. पूज्य डोंगरेजी महाराज सांगायचे, द्वारका में जो ठाकुर जी है ना वो श्रृंगार प्रिय है, वृंदावन में जो ठाकुर जी है ना वो उत्सव प्रिय है, जगन्नाथपुर में जो ठाकुर जी है ना वो भोग प्रिय है, लेकिन हमारे पंढरी में जो ठाकुर जी है ना वो भजन प्रिय है. आपल्या पांडुरंगाला काय आवडतो महाराज? भजन फार आवडतं, त्याला गायलेला फार आवडतो. एकदा नारद महर्षीने आपल्या पांडुरंगाला प्रश्न केला, का हो भगवंता, तुमचे भक्त जेव्हा गातात तेव्हा तुम्ही कुठं असता? परमात्मा म्हणतात, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नारदा, माझे भक्त जिथे गातात ना तिथे मी उभा असतो, बसलेला नसतो महाराज, उभा असतो. आता गोपिकांना परमात्मा कधी भेटला? गोपिका परमात्म्याला वनात शोधू लागल्या, भेटला नाही. पंचायत शोधू लागल्या, भेटला नाही महाराज. आता काय करावं म्हणून भक्तीचा आश्रय घेतला, तरी भेटला नाही. परमात्माला मी असं पुढे भेटत होता, नाही भेटला महाराज. मग आता कुणीतरी सांगितलं की त्याला प्रेमाने गावं लागेल तेव्हा तो प्रकट होईल. मग त्या प्रेमाने गोपीगीत गायल्या तेव्हा तो प्रकट झाला. आता गायल्याने जर देव भेटत असेल तर नेमकी गाणं म्हणजे काय? बोलत नाही सहज प्रश्न, नेमकी गाणं म्हणजे काय? एका उत्कटतेने अंतःकरणातील भावना व्यक्त करणं म्हणजे गाणं, किंवा उत्कटतेने देवाला आळवणं म्हणजे गाणं. म्हणजे तुम्ही कसं आहे का, जर तुम्ही व्यवस्थेला धरून जर गात असाल तर तुम्हाला ताल, स्वर, राग हे असं ठोकाठाकी सगळं पाहावं लागेल. पण तुम्ही जर अवस्थेला धरून जर गात असाल तुम्हाला याची काहीच गरज नाही. प्रसिद्ध उदाहरण आहे पहा. मीराबाई आपल्या महालामध्ये भजन गात बसल्या होत्या आणि रस्त्याने तानसेनजी चालले होते. तानसेनजीने ऐकलं की एवढा गोड आवाज कोणाचा आहे, म्हणून मला पाहायला गेलेत. मीराबाई आपल्या महालामध्ये भजन गात बसले होते. मस्त तानपुरा लावलेला, आपल्या मस्तीत गायन सुरू होतं त्यांचं. आता गायन ऐकण्यासाठी थोडं बाजूला जाऊन बसले. पण मीराबाईचं गाणं हे अवस्थेला धरून होतं. मीराबाई आपल्या गाण्यातून बाहेर आल्या आणि तानसेनजीला विचारलं, तानसेनजी कब आए? मला तानसेनजी मला मीराबाई तुम्ही जेव्हा माल पावसाची भैरवी केली ना तेव्हा मला जाता. तानसेनजी मला, रे मीराबाई आपके गायन में कितनी मिठास है, लेकिन आपसे मेरी एक सलाह है. बोले ना तन्ना जी, आप गाती तो बहुत अच्छी है लेकिन जरा राग से गाती चाहिए. परत मीराबाई हंसली आणि म्हणाल्या, तानसेनजी आपके बारे में भी मैंने बहुत सुना है. आप जब मेघ मल्हार गाते हो ना तो धूप में भी छाव मिलती है. आप जब पंटदीप गाते हो ना तो दिन में भी दिए जलते हैं. और आप जब मेघ मल्हार दरबारी गाते हो तो धूप में भी बरसात होती है. आपसे भी मेरी एक सलाह है. बोले ना मीराबाई, आप गाते तो बहुत अच्छे हैं लेकिन जरा भाव से गाती चलिए. भावे गावे गीत चित्त शुद्ध करून जर तुम्ही गात नसाल तर याला कवडीची किंमत नाही. कवडीची किंमत नाही महाराज. पण तानसेनजीचे गुरु हरिदास शास्त्री वृंदावन मध्ये राहायचे. आता एकदा तानसेनजी आपल्या गुरुजींना भेटायला गेले, अर्थातच हरिदास शास्त्रींना भेटायला गेले. मग हरिदास शास्त्री पाहिलं की तानसेनजी आले. तानसेनजीला विचारलं, अरे त्यांना कब आए? अभी अभी आया गुरुजी.
रियाज कैसा चल रहा है? अच्छा चल रहा है गुरुजी, गाकर बताना आपके सामने, मला गुरुवार समोर नाही हो, आपके सामने गा थोडस तुम्हाला मस्त तानपूर हातात घेतला, एखादी ठुमरी गायला असेल, एखादा ख्याल गायला असेल, मला एखादा गझल गायला असेल चांगली, किंवा एखादा धमार गायला असेल, चांगला अर्धा पाऊण तास राग आळवला आणि हरिदास शास्त्री मांडवला होते. गायन संपलं आणि हरिदास शास्त्रीने एक भेट वस्तू म्हणून एक ताडभर सोन्याच्या मोहरा आणि त्यावर एक कपडा झाकला द्यायला लागले. तासीची मला अहो गुरुजी, अहो मी तुमच्याकडून शिकलो, तुमच्याकडून कसं घेणार? ज्याच्याकडून शिकलो त्याच्याकडून कसं घेणार? मला हरिदास शास्त्री म्हणाले, अरे त्यांना मी तुला आता एक शिष्य म्हणून नाही देत, तर मी तुला एक कलाकार म्हणून देतोय आणि कलाकाराचा सत्कार झाला पाहिजे ना. कलाकाराला ते मी एवढं कष्ट केले, त्याला मारून पाडून द्यायचं असं पाहिजे ना. नाही, मला कलाकाराचा सत्कार झालाच पाहिजे. मग मला आपल्या गुरुजीने नेमकं काय दिलंय हे पाहण्यासाठी तो कपडा बाजूला केला, त्या ताडभर सोन्याच्या मोहरा त्यावर एक फुटकी कवडी ठेवली होती. आता हरिदास तायसेजीच्या लक्षात आलं नाही की हाय का भानगडे हो, ताडभर सोन्याच्या मोहरा त्यांच्या लक्षात आल्या की हो ठीक आहे, मी चांगलं गायलो म्हणून गुरुजीने आपल्याला एक ताडभर सोन्याच्या मोहरा दिल्या, तेवढी फुटकी कवडी का? महाराज तायसेजीने आपल्या गुरुजींना विचारलं, कारण मोठ्या माणसाच्या मागे ना काही ना काही अर्थ दडलेला असतोच महाराज. कारण पहा आता एखादे म्हणजे शिष्याला जर गुरुजी महाराज जरी असले ना, त्याच्या मागे त्याची भावना फार मोठी असते. पहा आता आपल्या गुरुजींना विचारलं, अहो गुरुजी, अहो या ताडभर सोन्याच्या मोहऱ्या माझ्या लक्षात आले हो, की मी चांगलं गायलो ठीक आहे, पण त्यावेळी फुटकी कवडी का? हरिदास शास्त्रीने दिलेलं उत्तर फार गोड होतं. हरिदास शास्त्री म्हणाले, अरे त्यांना तू गातोस तर फार सुंदर, त्याची किंमत म्हणून तुला या ताडभर सोन्याच्या मोहरा, पण तू देवा करता न गाता एका तुच्छ बादशाह करता गातो, त्याची किंमत म्हणून तुला फुटकी कवडी. गातो ज्या अर्थी बादशाह करता त्या अर्थी चित्त शुद्ध नाही, जेव्हा देवा करता गाशील तेव्हा चित्त शुद्ध होईल. शुद्ध करून या चित्त. पहा तर महाराज, आता तिथे एका अधिकाराची एकच साधक आले होते का? तुकोबराचं कीर्तन चालू होतं ना, तिथे एका अधिकाराची एकच साधक होता का? वेगवेगळ्या अधिकाराचे वेगवेगळे साधक आले होते. आता आपल्या कीर्तनामध्ये एक जर शेती करत असला तर बाकीचे सारे कीर्तन शेतीच करतात का? एखादा नोकरी करत असला तर सारे नोकरीच करतात का? वेगवेगळ्या अधिकाराचे वेगवेगळे साधक आले होते. त्यातल्या मला जे प्रापंचिक साधक बघूनच होता. तुकोबरा म्हणला, हो तुकोबरा आहे, हो तुम्ही हा उपाय तर सांगितला की ठीक आहे, चित्त शुद्ध करून भावनेने घेत का? हो पण हा उपाय आमच्यासाठी सोपा आहे. अहो तुम्ही म्हणले की भावना होतो का? पहिलं गाणं म्हणजेच म्हणजे गा. अहो आम्हाला हिंदी गाणे सोडून काही येतच नाही. बरं जाऊ दे, थोडे गाणे पाठ केले ठीक आहे, त्याच्यात त्याच भावनेने नाही होतो का? मला भावना आमची सारी प्रपंचात गुंतलेली आहे. बरं जाऊ दे, भावनाही थोडी काढली चित्त शुद्ध करून. अहो आमचं चित्त तर सारं लेकरं मुळात आहे, तुम्ही म्हणता चित्त शुद्ध करून नाही होतो को बरं आहे. हा आमच्यासाठी साधा उपाय नाही, मग अजूनही असला तर एखादा उपाय सांगा. तो बरं आहे, अजून एक उपाय सांगितला अभंगाच्या तृतीय चरणात. अनेकांचे गाणी गुणदोष मनाने तुकोबाराने हा एक उपाय सांगितला कोणता? मग दुसऱ्याच्या गुणदोषाचं वर्णन करायचं नाही, कारण दुसऱ्याचे गुणदोष वर्णन केले की पाप वाढतं. देव जर भेटा वाटत असेल तर पाप नसावं, कारण पापी व्यक्तीजवळ देव कधीच जाऊ शकत नाही. हा आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. पहा दुःखाला जन्म देणारी आशा असते, पापाला जन्म देणारी निंदा असते. पहा म्हणून आपल्या हातून कोणाची निंदा स्तुती घडायला
नको ज्ञानोबा म्हणतात येते निंदकापाशी अशीचे पापे. पाप निंदक व्यक्तीजवळ जगातल्या सगळेच्या सगळे पाप येत असतात. आमचे गुरुवरे सांगतात मला की मनुष्याला पुण्य करता आलं तर करावं, पण पाप तरी करू नका. उदाहरण जर सांगायचं झालं तर मला देवा पुढं काही ठेवता आलं तर ठेवा, पण दुसऱ्याने ठेवलेलं ते उचलून तरी घेऊ नका. जसं पुण्य करता आलं तर करा, पण पाप तरी करू नका महाराज. कारण पाप तो परमात्मा आहे ना, तो पापाला भीतो. ह्या अनंत बहुपापा. तो परमात्मा जर पापाला भीत असेल आणि ते पाप जर निंदेने घडत असेल तर आपल्या हातून कोणाचीच निंदा घडायला नको महाराज. आणि आता याच्या उलट बोलतो, निंदा तर नकोच नको, स्तुती सुद्धा नको. कारण एकाची जरी स्तुती केली ती कळत न कळत अनेकाची निंदा होतच असते. पहा, एका म्हणता भले अनेका सहजची निंदिले, काही न करता सायास सहज घडले ते दोष. एकाला चांगलं म्हटलं की काही कष्ट न करता अनेकाची निंदा ही घडतच असते. नाथ महाराज म्हणतात पाचा माझी आपण, एकाचे वाणिता भलेपण, इतरांचे 4 जण सहज जाण निंदिले. 5-6 जण बसलेले आणि आपण जर एकालाच म्हणलो की हा आमच्या गावातला माणूस 22 जनावर आहेत का, एकी नाही सहज निंदा. पण अजून 5-6 जण बसलेले आहेत. आपण जर एकाकडे म्हणलो चला आमच्या घरी जेवायला, बाकीच्यांना किती वाईट वाटतो, होती की नाही सहज निंदा. अजून 7-8 बहिणी मंडळ बसले आहेत. आपण जर एकाला सप्ताहाची पत्रिका दिली तर बाकीच्यांना किती वाईट वाटतं, होती सहज निंदा होते. पहा, म्हणून एकाची स्तुती तर दुसऱ्याची निंदा. अनेकांचे काने पुन्हा दोष म्हणा नाणे, हा झाला पहिला भाव. आणि दुसरा भाव सांगायचा तो असा की मग पहिल्यांदा तर आपल्या हातून कोणाचे गुणदोष घडायला नको. परत दुसरा भाव सांगायचा असा, पहा साखरेचं नारळ आहे, नारळ मग ते खायचं म्हटल्यावर त्याच्यावर कचपट काढावं लागेल की नाही, काढावं लागेल. तर दुसरं विचारतोय का तर साखरेचं केळ आहे, मग ते केळ खायचं म्हणल्यावर त्याच्यावर सालपट काढावं लागेल की नाही, काढावं लागेल. महाराज जाऊ दे, एक उदाहरण सांगतो. पहा, एका घरी पाहुणे चहा पिण्याकरता आले होते. चहा पिण्याकरता आले होते. आता त्या घरात नेमकी साखर संपली होती. नेमकी साखर संपली होती. योगायोगाने त्या घरात नवीनच लग्न झालं होतं. रुखवत केलेले असतात लग्नात. रुखवत माहितीत ना, माहितीत का, मला नाही माहिती, खरंच माहित नाही. खरंय मला माहित नाही. मला पण ते रुखवत कशाची, मातीची केलेली असतात. कशी असतात, मला आता कळलं साखरेच्या, मी मातीचे समजत होतो. म्हटलं माती कसं काय खातात लोक. तर रुखवत होते. मग महाराज आता ते पाहुणे जेवणा म्हणजे चहा करण्याकरता आले आणि बैठक खोलीत बसले. मग आता त्या मालकाने थोडं जावं सांगावं, अगं पाहुणे आले मग चहा टाक. तो मालक थोडा अँटिक पिसत होता. त्या मालकाने त्या बैठक खोलीतूनच आवाज दिला, अगं पाहुणे आले चहा टाक. आता तिने तरी थोडं याला जवळ बोलावं सांगावं, अहो साखर संपलेली आहे. तिने त्या स्वयंपाक खोलीतूनच आवाज दिला, पाहुणे आले काय, नेमकी साखर संपली. मला याने आता तरी थोडं शांत बसावं. याने परत आवाज दिला, तू उंदीर टाकून दे. मला तिने सांगितलं तू उंदीर तर पप्पाने खाल्लं. आता हे ऐकून पाहुण्याचं तशी पायाखाची जमीन हादरली. पाहुण्याला तशी धक्काच बसला. इथले पोरं उंदीर खातात, पहिला तसं विचित्र दिसतोय. परत त्याने परत आवाज दिला, अगं ती पाल टाक. मग तिने परत सांगितलं पाल तर चिमकीने खाल्ली. आता या ऐकून पाहुण्याला घामान ते सगळंच फुटायला लागलं. पाहुणे म्हणले ते पोरं उंदीरावर पाल खातात म्हणजे सोयला तशी जास्तच विचित्र दिसतोय. याने आता थोडं शांत बसावं राहावं, सांगावं अरे दुसरं काहीतरी करतो. याने परत आवाज दिला, अगं ते कोंबड्याचे पाय टाक. आता मला सांगा, तुम्हाला जर उंदीर पाल कोंबड्याचे पाय टाकून जर चहा पिला दिला तर पितात का? समजा तुम्ही आमच्या घरी चहा पिना करता आली आणि तुम्हाला जर साखर संपली म्हणून कोंबड्याचे पाय उंदीर पाल टाकून आमच्या घरी पाले भाऊ लई बरेच येतात. तुम्हाला पाल टाकून जर चहा प्यायला गेलं तर पितात का? नाही पिला, आम्ही तुम्हाला सांगणार नाही. तसेच टाकू पितात का तुम्ही, तुम्हाला माहित असलं नाही पिणार. पण मला जिथं तर वर्म आहे. आता ते साखर आहे की पाल आहे? साखर आहे. पहा ती उंदीर आहे का साखर आहे? ती कोंबड्याचे पाय आहेत का साखर आहे? आता ते साखरेचं नारळ खायचं म्हटल्यावर त्याच्यावर सलपट काढायची काही गरज आहे का? मला आतून बाहेरून सगळी साखरच आहे ना. साखरेचं केळ खायचं म्हटल्यावर त्याच्यावर सालपट काढायची काही गरज आहे का? मला आता सिद्धांत सांगतो, पहा या जगामध्ये आतून बाहेरून सगळा परमात्माच भरलेला आहे. मग तुम्ही गुण कोणाची गाणार, स्तुती कोणाची करणार, कोणाची करणार? मला या जगामध्ये परमात्म्याशिवाय दुसरी तिसरी गोष्टच नाही. म्हणून आपल्या हातून कोणाची निंदा स्तुती घडायला नको. आणि मला म्हणून अनेकांचे कानी दोष बनाने. आणि तिसरी गोष्ट सांगायची ती अशी
की दुसऱ्याच्या ठिकाणचे गुणदोष वर्णन करण्यापेक्षा ना आपल्या ठिकाणी असलेले गुणदोष काढून टाकले याच्यातच खरा परमार्थ आहे. परमार्थ आहे महाराज. पण जगात दोष दिसतात पण केव्हा दिसतात? आपल्या ठिकाणी दोष जर असतील तेव्हा जगात दोष दिसतात. पण हस्तिनापूरची सभा भरलेली होती, अफाट समुदाय जमलेला होता. आता श्रेष्ठांनी दुर्योधनाकडे पाहिलं आणि विचारलं, सांग तुझ्या नजरेत असा कोणता सज्जन पुरुष आहे. आणि दुसरीकडे धर्मराजाकडे पाहिलं, धर्मराजाला विचारलं, सांग तुझ्या नजरेत असा कोणता दुर्जन पुरुष आहे. दोघांनीही चांगलं सभेवर नजर टाकली, चांगलं निहाळलं आणि दुर्योधनाने सांगितलं की माझ्या नजरेत एकही सज्जन नाही. दुसरीकडे धर्मराजाने सांगितलं की माझ्या नजरेत एकही म्हणजे दुर्योधनाने सांगितलं की माझ्या नजरेत एकही सज्जन नाही. धर्मराजाने सांगितलं की माझ्या नजरेत एकही दुर्जन नाही. मग आता मला सांगायचं, सज्जन दुर्जन नव्हते का? सज्जन दुर्जन विरोध होती सभा. सज्जन दुर्जन होते ना. मग मला जगात दोष दिसतात पण केव्हा दिसतात? आपल्या ठिकाणी दोष असतील तेव्हा जगात दोष दिसतात. आणि आपल्या ठिकाणी जर दोष नसतील ना तर जग पुरं निखळ पाण्यासारखं दिसतं. पण आपण सहज म्हणतो जग फार बिघडले, आपण किती चांगले होते याचा विचार करतो. आपण म्हणतो जग लय फार बिघडले, मोठ्या मोठ्या गप्पा पाहतो, पण आपण किती चांगले होते याचा विचार करतो का? पाहता जे पहिल्यांदा खड्ड्यात येते दुसऱ्याला काय काढणार? म्हणजे आता गुरुबरे सांगतात एक खड्ड्यात माणूस पडलेला आहे, मग तो दुसऱ्याला काय म्हणतो, थांब मी तुला काढतो, तू खड्ड्यात ये ना, तू तर निघाली बाहेर. असं मला आता आधी आपल्या ठिकाणचे गुणदोष पाहावेत. आपण सहज दुसऱ्याला लगेच दोष देऊन मोकळे होतो. आता मी माझं उदाहरण सांगतो. पहा, आम्ही आता गाव येत होतो कालच आणि आमची बस नेमकी अशी बस पाण्यावर थांबली होती. तिथे एक बाई, आता 10-5 मिनिटं टाइम होता बस यायला, तिथे एक बाई काकड्या विकत होती. मी त्या आवाज दिला आणि म्हटलं, मावशी कशा दिल्या मग काकड्या? ती म्हणाली, महाराज 10 रुपयाच्या 2 दिल्या. म्हणजे 3 द्या ना. ती म्हणे घ्या महाराज. पण नेमकी गंमत अशी झाली, माझ्याकडे ना म्हणजे 10 रुपयाची नोट 5-6 महिन्यापासून अशी पडेलच होती. फार ठिकाणी चालवायचा प्रयत्न केला पण ती काय चालायला तयार होती. आता मी म्हणलं आली सर तिथं घ्यावं सोनं करून. ती बाई मी त्या 10 रुपयाची नोट त्या बाईला दिली. त्या बाईने मला थोडी खाली वर पाहून 10 रुपयाच्या 3 काकड्या दिल्या. आम्हालाच आमची बस निघाली, आम्ही गाडीत बसलो आणि निघालो. मला फार आनंद झाला की मला 10 रुपयाची कुठं चालणारी नोट मी त्या बाईकडे पाहिली. मला फार आनंद झाला. आता एक काकडीचा नमुना पाहावा म्हणून एक काकडी खाऊन पाहिली. मला ती इतकी कडू निघाली म्हणलं त्या बाईने आपल्याला इंजेक्शन फिरवून इतकी कडू निघाली. मला म्हटलं काय नाही एखादी निघू शकते कडू, पण दुसरी खाऊन पाहिली ती तर या काकडीची थोरली बहीणच निघाली. जाऊ द्या दुसरी निघू शकते, तिसरी तरी चांगलं निघालं. दर्शन खाऊन पाहिली, मला दर्शन केलं मग खाल्ली. तिथं याच्यापेक्षा त्यांची तिसऱ्याची बहीण निघाली. एवढी कडू मला तिन्ही काकड्या इतक्या कडू निघाल्या. मी विचार केला त्या बाईने मला फसवलं ना. आता मला सांगा त्या बाईने मला फसवलं का मी बाईला फसवलं? मी जर तिला 10 रुपयाची चांगली नोट दिली असती तर तुम्ही मला 10च्या 3 काकड्या चांगल्या दिल्या असते की नाही? त्या बाईला दोष देऊन काहीच उपयोग नाही महाराज. दोष माझ्यातच आहेत. म्हणजे पहा, दोष जगात नाही तर दोष आपल्यातच आहेत. आणि देव जर भेटावं वाटत असेल तर आधी आपल्या ठिकाणचे दोष काढून टाका. राहिलेली स्थिती म्हणजे परमात्मा. आणि हे सगळं कशा करता? तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबराय म्हणतात तुम्हाला देव पाहिजे ना. तुम्हाला इतके उपाय सांगितले. मग अजून एक सांगतो की तुम्ही एक काम करा, तुमचं भजन तर चालू ठेवाच ठेवा, त्या सगळं संतांचे पाय सुद्धा धरा. संतांचे पाय धरा महाराज. आपल्या तालुक्यामध्ये भास्करी मोठे बाबा असतील, स्वामीजी असतील, यांचे पाय धरा महाराज. बस्ती महाराज तांबे असतील, बसके महाराज असतील, यांचे पाय धरा महाराज. कारण संतांचे पाय धरलेने देव भेटतो. अभंगाचं 4थं चरण. मस्तक ठेंगना Thank you.
संतांच्या चरणात. हा महाराज आत्ताच वरून ऑर्डर आली की आता थांबून घ्या थोडं. पहा एक छोटंसं एक चरण आहे, तेवढं 10 मिनिटात सेवा उरकून घेऊ. पहा तुकोबराय म्हणतात तुम्हाला देव पाहिजे ना, तुम्ही अजून एक उपाय करा. कोणता? तर संतांचे पाय धरा. कारण संतांचे पाय धरले की देव आपोआप भेटतो. संत चरणी माता ठेवीजे सद्भावे, तेने भेटे देवे आपे आप. किंवा महाराज हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. गीता माता तर असं सांगते, तत्विधी प्रणिपातेन प्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. पहा महाराज तुम्हाला देव पाहिजे ना, संतांचे पाय धरा, देव आपोआप भेटून जाईल. पहा आता प्रभू रामचंद्रांच्या सेतूचं काम चालू होतं, तिथे एक खारुताई होती. खारुताई कळती का? एवढी असते एवढीशी असते. आपण तिला काय म्हणतो बरं? ताई खारुताई म्हणतो ना. आज हिंदू धर्मात ना निसर्गातील अनेक घटकांशी काही ना काही थोडंफार नातं जुडलेलंच आहे. आपण खारीला काय म्हणतो? खारुताई म्हणतो. आपण चंद्राला काय म्हणतो? चंद्र दिसायला. आपण चंद्राला काय म्हणतो? चंदू मामा म्हणतो. आणि आपण मांजरीला काय म्हणतो? म्हणे म्हणतो. मला असा प्रश्न पडलाय की महाराज आपण मांजरीला जर मावशी म्हणत असतो तर काकाला बक्के का म्हणतो? काकाला बक्के का म्हणतो? म्हणजे बक्क्याला काय म्हणत नाही. बक्क्याला काका म्हणा पण काकाला बक्के म्हणू नका. खारुताई तिच्या हातात बसेल एवढा एक दगड घ्यायची, म्हणजे खडा घ्यायची असा बारीक. तिच्या हातात केवढा खडा बसणार नाही एवढासा खडा घ्यायची आणि पाण्यात नेऊन टाकायची. प्रभू रामचंद्राने पाहिलं की एवढासा जीव पण किती प्रेम आहे माझ्याविषयी. महाराज आणि इकडे तिकडे पाहणी करायला लागले. आता इकडे तिकडे पाहणी करत असताना ती खारुताई अचानक चिरडल्याचा आवाज आला. बरं खारुताईला काय झालंय ते पाहण्यासाठी गेले तर ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिला हातावर उचलून घेतलं आणि तिला थोडं जागवायचा प्रयत्न केला. ती जागायला काय तयार होती. मग तिच्या अंगावर थोडं पाणी शिंपडलं. मग तेव्हा ती थोडी शुद्धीवर आली. तिला विचारलं, अगं खारुताई कोणी केली तुझी अशी अवस्था? खारुताई म्हणाली, प्रभू मी माझ्या कामात व्यस्त होते हो, तेवढ्यात माझ्या शेपटीवर कोणीतरी पाय दिला. कोणी दिला खारुताई? तेवढ्यात मधून कोणीतरी सांगितलं मारुतीरायाने दिला. प्रभू म्हटले, हा तर आपल्याच गटात नाही. काय नाही, आपल्या जरी गटातला असला तरी चुकीला माफी नाही. महाराज याच्या जागेवर लक्ष्मण जरी असता किंवा मी स्वतः जरी असतो ना तरी चुकीला माफी नाही. सांग खारुताई मी मारुतीरायाला काय शिक्षा करू? महाराज खारुताई म्हणाली, प्रभू अहो मारुतीरायाला शिक्षा नाही तर मारुतीरायाला सत्कार करा हो. अगं खारुताई असं काय म्हणतेस? अगं मी तुझ्याकडे अजून 10 मिनिटं लक्ष दिलं नसतं, तुझ्या नावाआधी कैलासवासी लिहावं लागलं असतं. तू माझी मारुतीरायाला शिक्षा करू नका. अगं काय म्हणतेस खारुताई असं? अहो प्रभू हे जरी खरं असलं तरी मारुतीरायाला शिक्षा करू नका. आता खारुताई असं तू काय म्हणतेस? मला खारुताईने दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. खारुताई म्हणाली, प्रभू अहो मारुतीरायाने जर माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला या क्षणाला तुमच्या हातून उचलून घेतलं नसतं. या क्षणाला तुमचा सहवास लाभला नसता. मारुतीरायाने माझ्या शेपटीवर पाय दिला म्हणून तुम्ही मला या हातावर उचलून घेतलं, तुमचा सहवास लाभला. आणि महाराज ते पाय संताला जोडतात. त्यांनी माझ्या शेपटीवर पाय दिला म्हणून तुमचा सहवास. ते पाय देवाला जोडतात म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. पहा महाराज पहा आता मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. मग तुकोबराय म्हटले, आता तुम्हाला एवढं बी जमत नसेल ना, तुकोबरायाने अजून एक उपाय सांगितला अभंगाच्या 5व्या चरणात. वेचिते वचन जेणे राहे समाधान. तुकोबराय म्हणतात तुम्ही असं बोला की तुमच्या बोलण्याने जग सुखी झालं पाहिजे, लोकांना समाधान होईल, तुम्ही असं बोला. महाराज आपले शब्द कसे असावेत? ज्ञानोबराय किती सुंदर भाष्य करतात. या ओव्या जर साध्या माणसाला जर कळाल्या ना महाराज बऱ्याच घरातले भांडण तरी थांबतील. पहा
ज्ञानोबा म्हणतात साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे खरं पण मवाळ बोलावं थोडकं पण रसाळ बोलावं आणि आपले शब्द अमृताचा कल्लोळ वाटावेत असं बोलावं महाराज. अजून कसं बोलावं तर पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवसरे कृपा अथी. महाराज बोलताना कृपा पुढे प्रेम पुढे आणि शब्द पाठीमागून चालत यावेत असं बोलावं. महाराज आता मला सांगा आपल्याकडे पिंजऱ्यात पोपटाला ठेवतात का गाढवाला ठेवतात हो? पोपटाला ठेवतात ना का बरं? खरं कामाचं तो गाढव आहे ना खरं काम गाढव करतात पिंजऱ्यात पोपटाला का ठेवलं जातं? महाराज पोपट फक्त त्याच्या वाणीने गोड बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात आहे. महाराज आता दुसरं विचारायचं पहा तुम्हाला कावळा माहिती कावळा कसा कलर पांढऱ्या कलरचा असतो काळा असतो का? महाराज आता बरं कावळा कसा काळा आणि कोकिळा कोकिळाही कोकिळेचा कलर ही काळाच असतो. आता कावळा कोण एक पक्षी आहे आणि कोकिळा काय प्राणी का? एक पक्षीच आहे ना. मला सांगा आता तुम्हाला दोन्ही मधून कोण आवडतं? कावळ्याने तुमचं मान करून काय कोकिळ्याने तुम्हाला काही पैसे दिले नाही? मला कौवा किसका धन हरे कोयल किसको देत मिठी बाणी बोलकर जग अपना कर दे. कोकिळा फक्त तिच्या वाणीने इतकं गोड बोलते की महाराज सारं जग आपलं करून देते. तरी काही लोकांना ना गोड बोलता येत पहा ज्या बायाने सांगत मी तिकडल्या बाया सांगतो थोड्या आमच्या खायचे वाणी होते महाराज. पहा या बाया नाही तिकडे अमेरिकाच्या बाया एक सासू अशी जेवणा करता बसलेली होती. इटालिया नाही म्हणत मी अमेरिकाच्या सांगतो. एक सासू जेवणा करता बसलेली होती आणि नेमकी भाजीला थोडं मीठ कमी असू शकतं. आता तिने थोडं सुनबाईला सांगावं अगं सुनबाई अगं थोडं भाजीला मीठ कमी आहे मग थोडं मीठ देत किती प्रेमाने देत होती. शेवटी बाईची जाती ती काढल्या आपली काढल्या नाही म्हणत. शेवटी बाईची आता ती तिचा नातू असं जवळ अभ्यास करत होता. ती तिच्या नातवाला म्हणली अरे बाळ्या काय करतोस? आजी काही नाही मी अभ्यास करतोय नको करू का? त्याला तेच लागू नाही रे बाळ्या अभ्यास कर. अभ्यास करून काय होईल? नाही आजी मी 10वी पास होईल. तर 10वी पास झाल्यावर आजी 12वी पास. अरे 10वी 12वी पास होशील पण त्याच्यानंतर काय? आजी मी पुढे एखादा चांगला कोर्स करेल आणि एखादी डिग्री मिळवेल आणि एखादी चांगली नोकरी पाहिजे. अरे बाळ्या तू एखादी नोकरी करशील पण नोकरी करून काय? आजी हा काही विचारायचा प्रश्न आहे का? चांगला पैसा कमवेल आणि सुखी संसार करेल. मला त्याची आजी म्हणाली ठीक आहे बाळ्या चांगला अभ्यास कर चांगला 10वी पास हो 12वी पास हो चांगली एखादी नोकरी मिळाली तुझ्या नोकरीचा पहिला पगार आला ना की आपल्या शेजारच्या दुकानाचा तुम्ही 1 किलो मीठ घेऊन तुझ्या माईच्या आपल्याला भीकच लागलेली. मला असं बोललं पुढे जग सुखी होईल का? नाही नुसते आता नुसते तिकडल्या बायाच असं नाही बोलत. माणसं सुद्धा खतरनाक. माणसं आता एक वृत्तपत्रकाचे संपादक असतात. ते वृत्तपत्रकाचे संपादक काय करतात त्यांच्या पेपरमध्ये अशी हेडलाईनच करतात की अमुक अमुक या ग्रामपंचायतचे अर्धे सदस्य मूर्ख आहेत. मला दुसऱ्या दिवशी ते सदस्य वाचतात आणि त्याच्या कार्यालयावर मोर्चाच काढतात की आम्हाला मूर्ख म्हणतोस? अरे आम्ही तर मूर्ख आहोत या आम्हाला माहिती पण तू जग जाहीर कायला करतो? तू तोंडावर म्हणतो मला काय म्हणायचं ते आहे की नाही? तू असं जग जाहीर कसं असली जा? मला सगळ्यांनी मोर्चा काढला आणि फोडार याचं कार्यालय. मला त्या वृत्तपत्रकाने ते सगळं वातावरण पाहिलं आणि लगेच माफी मागितली. परत ते सदस्य म्हटले त्याची तापलेलेच होते. सदस्य म्हटले तुला नुसती माफी मागून इथं जमणार नाही वृत्तपत्र आमची तिथं चव घातली ना तुला तिथंच आमची माफी मागावी लागेल आणि नुसती माफी मागून जमणार नाही तर वाक्य बदलून लिहावं लागेल. मला तू वृत्तपत्रदर्शी हुशारच होता ते हुशारच असतात. पहा आता तुम्हाला ठीक आहे आता त्याने दुसऱ्या दिवशी काय केलं पहिल्या दिवशी हेडलाईन केली की कालच्या माहितीसाठी जाहीर माफी आणि आज वाक्य बदलून लिहिलं. काल काय वाक्य लिहिलं तर की अमुक अमुक या ग्रामपंचायतचे आदेश सदस्य आणि आज वाक्य असं बदलून लिहिलं की अमुक अमुक या कोणत्या ग्रामपंचायतचे अर्धे सदस्य शहाणे आहेत. अर्धे शहाणे आहेत बाकीचे आता असं बोलल्याला कोण जग होईल सुखी होईल का? शहाणे म्हटलं काय आणि येडे म्हटलं काय? आता अर्धे म्हणलं मी आलेच नाही येडे. असं न बोलता कसं बोलावं? वेची ते वचन जेणे राहे समाधान. मला असं नाही मग अजून कसं बोलावं? बोलू ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल डोले. महाराज म्हणतात तुम्ही असं बोला की तुमच्या बोलण्याने जग सुखी होईल. महाराज लोकांना समाधान होईल तुम्ही असं बोला. महाराज मग तुकोबाराय म्हणले तुम्ही असं कसं बोलायचं ते तुम्ही तुमच्यावर. मी तुम्हाला उपाय सांगितला तुम्ही तो करायचा का नाही ते तुमच्यावर.
मग तुकोबाराय म्हणले तुम्हाला आता जाता जाता अजून एक उपाय सांगूनच जातो अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे पार 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 तुकोबाराने अजून एक उपाय सांगितला कोणता तर तुम्ही परोपकार करत चला महाराज. कारण आपलं जीवन नुसतं असं स्वार्थासाठी नाही त्याला परोपकारासाठी खर्च करत चला. पहा तो परोपकार करताना तुम्हाला जास्त करता आला तर जास्त करा पण थोडा तरी करा. नाही जास्त करता आला पण थोडा करा. पण थोडा नाही आला तर त्याला कोणाला कोणी जर करत असलं त्याला विरोध करू नका. पहा तुमच्याकडे जास्त पैसे आहेत ना तुम्ही आणले कधी आणले थोडे पैसे कमी असतील तर गाथा पारायण करतात मला ज्ञानेश्वरी पारायण करतात त्यांची नाश्त्याची सोय पहा. पैसे जर अजून कमी असतील तर 100-200 रुपयाची पावती फाडा. पैसे जर नसतील तर जे देतात त्याला विरोध करू नका. कारण मी सांगतो आपलं जीवन नुसतं स्वार्थासाठी नाही परत एकदा सांगतो आपलं जीवन परोपकारासाठी खर्च करत चला. झालेली कीर्तन रूपी सेवा पंढरीश परमात्म्याचे चरणी अर्पित करतो. ज्ञानोबा तुकोबाराच्या चरणी अर्पण करतो. आणि तसेच आपले बाबा असतील स्वामी असतील बंसी महाराज कांदे असतील मस्के महाराज असतील ते मला सर्व गुरुवारी आता सगळ्यांचे नाव घेत नाही सगळ्यांना भुका लागलेले आहेत तर मला सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि कोणाचं नाव जर चुकून राहिलेलं जरी असेल तर त्यांचे मनापासून म्हणजे माफी मागतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी चैतन्य महाराज पवार
यांनी कीर्तनरूपी वाक्पुष्प या ठिकाणी समर्पित केलं आहे. त्याबद्दल किसनगिरी गावा पारगिंदी सोहळा आणि नेमसे पाटील जे बरे बसून घ्या सदा मला म्हणून